हॅलो एव्हरीवन, मी वंदना विजय कुमार राणे, एक सर्टिफाइड फायनान्शियल ॲडवायझर। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, तसेच हेल्थ इन्शुरन्स हे प्रत्येकासाठी का गरजेचे आहे व हेल्थ इन्शुरन्स आपण कधी काढावा व हेल्थ इन्शुरन्स घेत असताना आपण कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे याविषयी मी थोडीशी माहिती देणार आहे। तर सोप्या भाषेत जर आपल्याला सांगायचे झाले तर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे एक अशी आर्थिक सुरक्षितता जी आपल्याला व आपल्या कुटुंबाला येणाऱ्या पुढील मोठ्या मेडिकल एक्सपेन्सेसपासून वाचवू शकते, आपल्याला त्यातून मदत मिळू शकते। आजच्या या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण बघतोय की मेडिकल ट्रीटमेंट्स या खूप एक्सपेन्सिव्ह झालेल्या आहेत व बऱ्याचदा आपल्याला असे अनेक अनुभव ऐकायला मिळतात की काही आपल्या जवळपासची लोक ही काही छोट्या मोठ्या आजारांसाठी घरच्या घरी काही मेडिकलमधनं छोट्या मोठ्या गोळ्या आणून ते दुखणं बरं करण्याचा प्रयत्न करतात। जेव्हा आपण त्यांना विचारतो की तुम्ही हॉस्पिटलमध्ये का जात नाही, तर ते बऱ्याचदा आपल्याला अशी उत्तरं देतात की अरे हॉस्पिटलमध्ये गेले ना की लगेच 500 ते 1000 रुपये ही तपासणी फीसच द्यावी लागते व त्यानंतर औषधा गोळ्यांचा चार्ज हा वेगळा। तर अशामुळे लोक हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा आपण आपल्या डेली रुटीनमध्ये पण बघतो, एखाद्या आपण आपल्या रोजच्या कामासाठी बाहेर पडतोय व एखाद्या मेडिकल इमर्जन्सीमुळे आपल्याला एखादा इमर्जन्सी कॉल आला की आपल्या हातातलं काम सोडून आपल्या काही पुढच्या गोष्टी ठप्प करून आपल्याला त्या गोष्टींमुळे आपलं रोजचं रुटीन थांबवावं लागतं व घरच्यांच्या काळजीसाठी बऱ्याचशा आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या सॅक्रिफाईस करून पुढे चालावं लागतं। तर हेल्थ इन्शुरन्स ही एक अशी पॉलिसी आहे ज्यामध्ये जो पॉलिसी होल्डर आहे तो आपल्यासाठी एक छोटीशी अमाऊंट प्रीमियमच्या स्वरूपात दरवर्षी इन्शुरन्स कंपनीला पे करत असतो, ज्याच्या बदल्यात इन्शुरन्स कंपनी त्याला त्याच्या मोठ्या आजारांसाठी किंवा त्याच्या कुटुंबातल्या काही व्यक्तींसाठी त्यांच्या मोठ्या आजारांसाठी एक मोठा खर्च कव्हरअप करण्याचा प्रयत्न करत असते, ज्यामध्ये डॉक्टरांच्या तपासण्या असू शकतात, ज्यामध्ये त्यांच्या जर काही सर्जरी सांगितलेल्या असतील तर त्या सर्जरीचा काही मोठा खर्च किंवा आपल्या रूमचे चार्जेस म्हणा किंवा औषधा गोळ्यांचा चार्ज म्हणा हा बराचसा खर्च कव्हरअप करण्याचा प्रयत्न करत असते। व त्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, तर हेल्थ इन्शुरन्सच्या ह्या ज्या पॉलिसी आपण काढलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या इमर्जन्सीच्या सेविंग्स असतात त्या तोडाव्या लागत नाही, आपल्याला लोन काढावे लागत नाही व आयत्या वेळी आपल्या नातेवाईकांकडनं किंवा जवळच्या व्यक्तीकडनं किंवा आपल्या स्वतःजवळची जी ॲसेट आहे ती वापरायची वेळ येत नाही व आपण एक स्ट्रेस फ्री व्यवस्थित आपलं मेंटल स्ट्रेस कमी होऊन आपलं पीस ऑफ माइंड आपल्याला मिळतं व त्यामुळे आपण आपल्या ज्या व्यक्ती आजारी आहेत घरातल्या म्हणा किंवा आपण स्वतः आहोत तर त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देता येतं, ह्या गोष्टी व्यतिरिक्त की आपल्याकडे पैशाची सोय व्यवस्थित आहे की नाही आहे। तर हेल्थ इन्शुरन्स हे प्रत्येकासाठी का गरजेचे आहे, तर हेल्थ इन्शुरन्स हे प्रत्येकासाठी आजच्या काळात यासाठी गरजेचे आहे की मेडिकल इन्फ्लेशन आज 10 ते 14% प्रतिवर्षी वाढत आहे। तसेच हेल्थ इन्शुरन्समध्ये फक्त मोठ्या आजारांसाठीच नाही तर छोट्या आजारांसाठी देखील आजकाल कव्हरअप मिळत आहे, त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला खूप होत आहे। तसेच हेल्थ इन्शुरन्स हा आपण कधी काढावा, तर जेवढ्या लवकर आपल्याला हेल्थ इन्शुरन्स काढता येईल असे समजू नये की यंग एज आहे, आपण निरोगी आहोत, आपण हेल्दी आहोत तर आपल्याला काही होणार नाही आहे असं न समजता मेडिकल इमर्जन्सीज या कधीही सांगून येत नाहीत, कधीही ॲक्सिडेंटच्या केसेस या काही सांगून येत नाहीत। अशा हिशोबाने जेवढं आपल्याला लवकरात लवकर हेल्थ इन्शुरन्स घेता येईल तेवढ्या लवकर आपण तो घेतला पाहिजे। तर हेल्थ इन्शुरन्स काढत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे, तर हेल्थ इन्शुरन्स घेत असताना इन्शुरन्स कंपनी आपल्याला आपल्या वयानुसार ॲडिक्वेट अमाऊंटचा कव्हरअप देत आहे की नाही हे बघणे आपल्याला गरजेचे आहे। आपल्या वयानुसार आपल्याला ती अमाऊंट सफिशियंट आहे की नाही
हे आजच्या मेडिकल इन्फ्लेशन रेटनुसार आपण चेक करून बघितले पाहिजे. तसेच नो रूम रेंट आहे किंवा ते कॅटेगरी ऑफ कॅम्पिंग जे म्हणतात ते त्यामध्ये आहे का, म्हणजे आपल्या मेडिकल कव्हरेजनुसार आपल्या पॉलिसीनुसार आपल्याला रूमचे चार्जेस ठराविक पद्धतीने मिळत आहेत की त्यापेक्षा जर आपण जास्त एक्सपेन्सिव्ह रूम घेतली व त्यासोबतच आपल्या प्रत्येक गोष्टीचे जे चार्जेस वाढत आहेत, आपल्या ज्या काही मेडिकल खर्च आहे त्याचे एक्सपेन्सेस वाढले तर इन्शुरन्स कंपनी आपल्याला या गोष्टी देऊ शकते का याचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन किती डेजचं ती देत आहे हे बघणेसुद्धा गरजेचे आहे. तसेच काही इन्शुरन्स कंपनी किंवा बहुतांश आजकाल सगळीकडेच कॅशलेस क्लेम आलेले आहेत. तर कोणत्या हॉस्पिटलायझेशन त्या नेटवर्कच्या ह्याच्यामध्ये येतात, कोणत्या हॉस्पिटलला हे चालू शकते, ह्या गोष्टी लक्षात घेणे हे खूप गरजेचे आहे. तसेच ह्या सर्व गोष्टी करत असताना मेडिकल इन्फ्लेशन लक्षात घेऊन आपले किती चार्जेस कमी होतील व घरातले सर्व मेंबर यामध्ये कव्हरअप होत आहेत का, की वेगवेगळे प्लॅन्स घेऊन आपल्याला त्यांना कव्हरअप केले पाहिजे. थोडासा प्रीमियम जास्त गेला तरी चालेल, पण ट्रीटमेंटची जी लिमिट आहे ती जास्त घेता आली पाहिजे. अशा पद्धतीचे पॉलिसी आपण हेल्थ इन्शुरन्स आपण नेहमी घ्यायला हवी. तर हे सर्व झाले हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या रिलेटेड. तर आपल्याला आणखी काही अधिक माहिती व कोणती हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपल्यासाठी चांगली आहे याविषयी जर अधिक मार्गदर्शन हवे असेल आपल्या वयानुसार, आपल्या जेंडरनुसार व आपल्या आत्ताच्या हेल्थ कंडिशननुसार, तर आपण मला माझ्या या नंबरवर कॉल करून अधिक माहिती विचारू शकता. थँक्यू सो मच.